ब्रह्मकमळचं सूप, म्हणजे ते आमच्या बागेमध्ये उगले आणि त्याचं सूप करून दाखवले। आई मी करू? वाव, केवढं सुंदर आहे। तुम्ही थोडं केवढं सुंदर आहे। आम्ही मागच्या आठवड्यात पण दाखवलं होतं बघा। त्याचा जो आकार असतो ना, त्याच्या ब्रह्मासारखा आकार असतो आणि शंकराच्या पिंडीसारखा आकार त्याला येतो। या ब्रह्मकमळाचं वैशिष्ट्य आहे याचं। हे बघा, आत्ताच आपण ब्रह्मकमळाच्या झाडाच्या पासून ब्रह्मकमळ कसं आलं होतं आणि ते साधारणतः जून एंडिंग ते जुलै पासून ते ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत ब्रह्मकमळाचा बहर असतो आणि आमच्या आता ब्रह्मकमळाच्या झाडाला भरपूर ब्रह्मकमळ येऊन गेले। त्यातलंच एक ब्रह्मकमळ आहे। तर हे ब्रह्मकमळ अत्यंत औषधी आहे। साधारणतः कॅन्सरच्या आजारांवर याचा खूप उपयोग होतो, कारण हे कॅक्टस वर्गीय आहे आणि कॅक्टस वर्गीय झाडांपासून बऱ्यापैकी कॅन्सरवरती औषधं काढली जातात। तर इथे आपण जे ब्रह्मकमळ आहे ते कॅन्सरसाठी जे वापरतात ते सुकवून वापरतात, परंतु आता मी तुम्हाला एक सूप करून दाखवणार आहे, कारण बऱ्याचशा आजारांमध्ये सूप हे खूप लाभदायी असते। जर कोणाला भूक लागत नसेल आणि जर तुम्ही याला ब्रह्मकमळचं सूप करून दिलं तर त्याला भूक लागायला सुरुवात होते। तसेच जर जुन्या काही जखमा असतील तर आपण त्याचा रस किंवा अर्क काढला आणि तो रस प्राशन करायला दिला तर त्याच्यानेही खूप फरक पडतो। आणि शक्यतो जर लिव्हर मध्ये, कारण लिव्हर मध्ये जर एखादे इन्फेक्शन झालं तर ब्रह्मकमळाचा पानांचा जो रस असतो तो खूप लाभदायी असतो। त्याला म्हणजे आपल्याला इतर औषधे घ्यावी लागतातच, पण ब्रह्मकमळाच्या रसाचा खूप उपयोग होतो लिव्हरच्या इन्फेक्शन साठी। तसेच हाडांची दुखणी असतील किंवा शरीरामध्ये जुना ताप असेल तर त्यासाठीही ब्रह्मकमळाचं नुसतं जरी खाल्लं गेलं तरी त्याचा खूप औषधी उपयोग आहे। असं बहुगुणी जे ब्रह्मकमळ आहे त्याला ब्रह्मकमळ म्हणण्याचं कारण म्हणजे त्याला एक आख्यायिका पण जोडलेली आहे की ते विष्णूच्या नाभीपासून आल्यामुळे ब्रह्मकमळ येतं आणि मग त्याच्यावरती भगवान ब्रह्मा विराजमान आहेत। कारण ह्याचा जो आकार आहे, एक तर ब्रह्मकमळामध्ये त्रिशूल सारखा आकार असतो किंवा शंकराच्या पिंडीसारखा आकार असतो। ब्रह्मकमळे साधारणतः शंकराच्या पिंडीवर वाहतात असं आहे, परंतु इथे आपण त्याचा औषधी गुणधर्म विचारात घेऊन त्याचं सूप करणार आहोत। हे कसं सूप करायचं ते बघूयात। पण ब्रह्मकमळ हे फक्त रात्री उमलतं। 9 वाजता सुरुवात होते उमलायला आणि रात्री 1-2 तासामध्ये 11 वाजेपर्यंत ते पूर्ण उमललं जातं। पण सकाळी बघायला जाल तर ब्रह्मकमळ हे पूर्ण मिटलं जातं, ते मिटून घेतं। त्यामुळे आपल्याला जर सूप करायचं असेल तर हे रात्रीच करावं लागतं। पण तुम्ही म्हणाल की आमच्याकडे तर ब्रह्मकमळ नाहीये, मग आम्ही कसं करणार सूप? तर ते खूप सोपं आहे। कोणाहीकडे ज्याच्याकडे ब्रह्मकमळाचं झाड आहे त्याच्याकडून तुम्ही एवढंसं जरी पान आणलं आणि ते फक्त मातीमध्ये रुजवून ठेवलं तर त्याच्यापासून आरामात ब्रह्मकमळ आपल्याला मिळतात आणि त्या पानं म्हणजे छान बहरतात। तर अशा प्रकारचं हे कॅक्टस वर्गीय ब्रह्मकमळ आणि बहुउपयोगी आपण आज त्याचं सूप कसं करायचं ते बघूयात। यासाठी सर्वात प्रथम हे ब्रह्मकमळ हे स्वच्छ धुतलेलं आहे आणि आपण हे चिरून घ्यायचंय, याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत। सूप करण्यासाठी आपण ब्रह्मकमळ कापून घेतलेला आहे, जिरं, मिरीपूड आणि मीठ घेतलंय। तर आपण पाणी ठेवायचं एका भांड्यामध्ये। साधारणतः मी इथे 2 कप सूप तयार होईल हिशोबाने पाणी टाकलेलं आहे। आता या पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय, मिठामुळे याला चव छान येते। मिरपूड टाकायची आहे आणि आपण याच्यामध्ये अख्खं जिरं टाकणार आहोत। तुम्हाला हवं असेल तुम्ही जिरपूड पण वापरू शकता। तर ब्रह्मकमळाचं सूप करण्याचे अनेक प्रकार आहे। काही ठिकाणी चायनीज सारखं टेस्टिंग मीठ वापरून करतात, कोणी गूळ घालून जिरं घालून सूप करतात। आपापल्या पद्धतीनं आपापल्या चवीने हे सूप करण्याची पद्धत आहे। परंतु साधारणतः एक कच्चं फूल खायला आपल्याला तितकंसं छान वाटत नाही, म्हणून आपण सूप करून पिण्याचा आनंद घेतो। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने नवीन काही गोष्टी तयार करू शकता या सूपमध्ये। तर आम्ही मात्र जिरं, मीठ आणि मिरपूड घालून तयार केलेलं आहे। मिरपूड ही जास्त करून मिक्स नाही होत बघा लगेच सूपमध्ये, ती थोडी कणकण राहतात। तर त्याला थोडंसं उकळून दिलं ना तर त्याचा अर्क चांगला पाण्यामध्ये उतरतो आणि आपल्या आरोग्यासाठी मिरी ही पण खूप लाभदायक आहे। त्यामुळे जिरं,
मिरपूड आणि मीठ याचा एकदम छान संगम आहे आणि उपयोग पण आहे, कारण यामुळे आपल्या ब्रह्मकमळाच्या फुलाचा कुठेही स्वाद बदलत नाही. आता पाण्याला अतिशय चांगली उकळी आली आहे ना, आपण याच्यामध्ये फुलांचे तुकडे टाकून देतो. आता बघा लगेच काय दिसेल तुम्हाला, पाण्याला उकळी तर छान आली आहे, पण आता याच्यामध्ये घट्टपणा यायला सुरुवात होते. तर ब्रह्मकमळामध्ये एक थोडंसं आपण कसं चायनीज सूप टाकलं थिकनेस येतो, तसं त्या प्रकारचा थिकनेस यायला लागतो. आता खूप छान थिकनेस आलेला आहे, पण आपण हे असंच नाही घेणार, ते याला मला गाळून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे मी इथे एका गाळणीमध्ये व्यवस्थित हे गाळून घेते. गाळून घेतल्यावरती आपण जो फुलाचा वरचा भाग आहे, जो गाळलेला भाग आहे चोथा, तो झाडांना टाकू शकतो. पण जे फक्त अर्क जो राहिलेला आहे त्या रसाचा, तोच अर्क आपण घेणार आहोत. तोच अर्क आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे. तर आपण हे सूप असं गाळून घ्यायचं आणि गरमागरमच किंवा कोमट कसंही, पण शक्यतो गरम गरम सूप घेणं आपल्या शरीरासाठी आणि आपल्या तब्येतीसाठी चांगलं आहे. सूप घेण्याची पण पद्धत आहे की आपण अगदी 2-4 चमचे जरी सूप घेत असतो तरी आपल्याला याचे खूप फायदे मिळणार आहेत. त्यामुळे आवर्जून याचं सूप करायचं आपल्याला हवं तितक्या प्रमाणामध्ये आणि घरच्या सगळ्यांना हे सूप प्यायला द्यायचं. आपलं सूप तयार झालंय, दिसायला किती छान दिसतंय आणि याचं टेक्स्चर आपल्याला जसं हवं होतं तसं अगदी व्यवस्थित झालेलं एकदम. तर मी याची टेस्ट घेते. तर हे खूप छान लागतं, मस्त झालंय टेस्टला. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे खूप औषधी, त्यामुळे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. एक गोष्ट मला सांगायची राहिली की जर महिलांना जेव्हा युरिन प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी पण हे खूप लाभदायी आहे. त्यामुळे आवर्जून ब्रह्मकमळचं झाड कुठे मिळत असेल तर आवर्जून लावा आपल्या दारामध्ये आणि असं बहुगुणी सूप नक्की पिऊन बघा. आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही कळेल की अशा बहुगुणी ब्रह्मकमळच्या फुलाचे उपयोग आणि त्याचं सूप कसं करायचं ते. तर सपनाज किचनला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओसाठी. चलो बाय.